नमस्कार मित्रांनो, UIDAI कडून एक नवीन आधार ॲप लॉन्च करण्यात आले आहे. या ॲपच्या मदतीने तुम्ही फक्त फेस ऑथेंटिकेशन वापरून तुमचं आधार कार्ड ॲक्सेस करू शकता आणि तेही कोणताही OTP न टाकता. या ॲपचे दोन मोठे फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे फिजिकल आधार कार्ड नेहमी सोबत बाळगण्याची गरज नाही आणि दुसरं म्हणजे तुम्ही आधार कार्ड थेट ॲपमधून डाउनलोड करू शकता, ते काही कोणतंही OTP न वापरता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या नवीन आधार ॲपचा संपूर्ण वापर कसा करायचा, डिजिटल आधार ID कसा दाखवायचा, शेअर करायचा आणि आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं हे अगदी आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर व्हिडिओ सुरू करूया. सर्वात आधी तुम्ही प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवर जाऊन आधार असे टाईप करा. आधार असे टाईप केल्यानंतर हे असे ॲप्लिकेशन ओपन होईल. हे आधार ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्या. नंतर हे आधार ॲप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन अलो करायचे आहेत, त्या परमिशन अलो करा. त्या परमिशन अलो केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. नंतर इथे डिस्कवर द फीचर्स या पर्यायावर क्लिक करा. इथे तुम्हाला फिजिकल आधार कार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही. डिजिटल ID नेहमी मोबाईलमध्ये उपलब्ध राहील. तो तुम्ही कुठेही दाखवू शकता. तुम्ही तुमच्या सर्व कुटुंबियांचे आधार कार्ड एकाच ॲपमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. तसेच तुम्ही कोणाबरोबर तुमच्या आधार कार्डची कोणती माहिती शेअर करायची हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. फेस ऑथेंटिकेशनद्वारे तुम्ही तुमचे आधार कार्ड ॲक्सेस करू शकता, तेही कोणत्याही OTP शिवाय. तसेच मोबाईलवरून तुम्ही तुमचे बायोमेट्रिक लॉक अनलॉक करू शकता. आता तुम्ही एंटर आधार नंबर या पर्यायावर क्लिक करा आणि आय एम रेडी विथ माय आधार वर क्लिक करा आणि तुमचा 12 अंकी जो आधार नंबर आहे तो इथे टाका. यानंतर टर्म्स अँड कंडिशन दिसतील, ते स्क्रॉल करायचे. ते स्क्रॉल केल्यानंतर इथे खाली बॉक्स दिसत आहे, त्या बॉक्सवर टिक करायचे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. या प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे पुढे आपल्याला सिम स्लॉट सिलेक्ट करायचा आहे. सिम स्लॉट सिलेक्ट केल्यानंतर इथे सेंड SMS वर क्लिक करायचं आहे. सेंड SMS सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला सेंड म्हणायचं आहे. सेंड म्हटल्यानंतर इथे आपला मोबाईल व्हेरिफिकेशन होईल. मोबाईल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करायचं आहे. यानंतर इनिशिएट फेस ऑथेंटिकेशनवर टॅप करा. नंतर इथे एक सर्कल, या सर्कलमध्ये तुम्ही तुमचा चेहरा दाखवा आणि ब्लिंक करा, म्हणजे तुमचे फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट होईल. अशा तऱ्हेने फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे 6 अंकी पिन सेट करायचा आहे. तो पिन कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रीनवर तुमचा आधार QR कोड दिसेल. हा QR कोड कोणतीही संस्था व्यक्ती स्कॅन करून तुमच्या आधार डिटेल्स फेच करू शकते. जर तुम्हाला कोणाचा आधारचा QR स्कॅन करायचा असेल तर स्कॅन QR ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही कॅमेरा ओपन होईल. त्याच्यातून तुम्ही QR कोड स्कॅन करून तुम्ही त्याच्या डिटेल्स पाहू शकता. तुम्हाला तुमचे डिजिटल आधार कार्ड पाहण्यासाठी QR वर टॅप करा. तुम्हाला तुमचे डिजिटल आधार कार्ड शो होईल. ते तुम्ही कुठेही ID प्रूफ म्हणून दाखवू शकता. नंतर पुढे अनमास्क डाटा या ऑप्शनवर टॅप केल्यानंतर तुमचा पूर्ण आधार नंबर दिसेल, म्हणजे जो आधी हाईड केला आहे तो पूर्णपणे अनमास्क होईल. नंतर बायोमेट्रिक लॉक अनलॉक या ऑप्शनवर तुम्ही तुमचे बायोमेट्रिक लॉक किंवा अनलॉक करू शकता. जर तुम्हाला तुमचा आधार कोणाला शेअर करायचा असेल तर शेअर ID वर टॅप करा. तेथे प्रामुख्याने 3 ऑप्शन ओपन होतील. तर इथे 3 ऑप्शन ओपन होतील: सिलेक्टिव्ह शेअर, कंप्लीट शेअर आणि डाउनलोड आधार. यापैकी आपण डाउनलोड आधार या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. डाउनलोड आधारवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर एक पॉपअप आलेला आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की PDF पासवर्ड प्रोटेक्टेड आहे आणि तो ओपन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड काय टाकायचा आहे. तर या PDF फाईलचा पासवर्ड म्हणजे तुमच्या नावातील पहिले 4 अक्षर कॅपिटल लेटर्समध्ये आणि त्यानंतर तुमचा बर्थ इयर असं तुमचं पासवर्ड असणार आहे. नंतर पुढे कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले आधार कार्ड PDF स्वरूपात डाउनलोड होईल व फाईल ओपन करताना सांगितल्याप्रमाणे पासवर्ड एंटर करा आणि तुमचं आधार कार्ड PDF स्वरूपातील तुमच्या स्क्रीनवर दिसेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार कार्ड जर तुम्हाला या ॲपमध्ये जोडायचे असेल तर ॲड अनदर प्रोफाईलवर क्लिक करा आणि त्यांचा आधार कार्ड एंटर करा. तर आधार कार्ड एंटर केल्यानंतर कंटिन्यू यावर टॅप करा व वरील स्टेप्स जशा आहेत तशा फॉलो करा. तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.